नमस्कार. आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण त्रिकोणी संख्या हे बघणार आहोत मित्रांनो. काल आपण नैसर्गिक संख्या, सम संख्या, विषम संख्या आणि त्याच्यानंतर पूर्ण संख्या कोणती, पूर्णांक संख्या कोणत्या ते आपण बघितले मित्रांनो. त्या तेवढ्या टॉपिक मधून नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या ह्या टॉपिक मधून फक्त नैसर्गिक संख्या व्हेरी इम्पॉर्टंट आहे ते आपण बघितले मित्रांनो. आणि त्याच्यावर डिटेल मध्ये पूर्ण व्हिडिओ जेवढे टाईप एक्झाम मध्ये विचारतात तेवढे मी कालच्या व्हिडिओ मध्ये घेतले मित्रांनो. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल तर बघून घ्या. याच्यानंतर आपण त्रिकोणी संख्या बघणार आहोत मित्रांनो. त्रिकोणी संख्या करितात एक्झाम मध्ये म्हणजे टीईटीच्या एक्झाम मध्ये 2 मार्काकरिता पेपर 1 मध्ये प्रत्येक वर्षी एक प्रश्न येत असते. पोलीस भरतीमध्ये पण येत असते आणि तलाठी भरतीमध्ये पण येत असते. तर चला मित्रांनो, त्रिकोणी संख्या आपण बघणार आहोत. त्रिकोणी संख्या म्हणजेच काय? त्रिकोणी संख्या, त्रिकोण तुम्हाला माहित आहे. त्रिकोणी संख्या म्हणजेच काय? त्रिकोणी 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 संख्या बघू अगोदर. त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या म्हणजेच काय? त्रिकोणी संख्या म्हणजेच बघा, हा त्रिकोण आहे. आपण त्रिकोण कसा काढतो? 1 2 किंवा 3. हे किती संख्या झाल्या? हे किती आहेत? त्रिकोणी संख्या बनली कशी ते आपण आता बघू. 1 आहे, हे 1 हा, त्याच्यानंतर 2 यांची बेरीज म्हणजेच 3 त्रिकोणी. आता हे बघा, त्रिकोणी संख्या इथं 3, इथं 2. हे किती आहेत? 3 आहेत. त्याच्यानंतर हे किती आहेत? 2. त्याच्यानंतर 1 म्हणजेच 3 2 5 आणि 1 6. मित्रांनो, त्रिकोणी संख्या ह्या पद्धतीने बनलेली आहे. तुम्हाला जर त्रिकोणी संख्या म्हणजेच क्रमवार संख्यांची बेरीज जे त्रिकोणी संख्या असते ह्या पद्धतीने हे त्रिकोणी संख्या बनलेली आहे मित्रांनो. तर त्रिकोणी संख्या म्हणजेच काय? त्रिकोणी संख्या म्हणजेच क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकार. तुम्हाला नैसर्गिक संख्या माहित आहे. काल आपण नैसर्गिक संख्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1. आणि 0 ही नैसर्गिक संख्या नाही, कारण की ते आपण मोज संख्येमध्ये वापरत नाही म्हणून. तर मित्रांनो, त्रिकोणी संख्या म्हणजेच क्रमवार नैसर्गिक संख्येचा गुणाकार भागिले 2 म्हणजेच मित्रांनो, क्रमवार संख्येच्या जे आपण क्रमवार संख्या असते त्याच्या गुणाकार करायचा. क्रमवार संख्येचा गुणाकार भागिले 2 म्हणजेच क्रमवार संख्येच्या निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या. ते बघा मित्रांनो, हे झाली त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या बनली तर त्रिकोणी संख्या म्हणजेच क्रमवार संख्येचा गुणाकार. तर एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत? एकूण त्रिकोणी. आता सर्वात लहान त्रिकोणी संख्या किती आहे हे बघा मित्रांनो. त्रिकोणी संख्या कोणकोणती आहेत? 1 आहे, 3 आहे, 6. 1 3 6, 1 3 6 ह्या आहेत त्रिकोणी संख्या. त्याच्यानंतर 10 15 21 28 21 3 3 1 3 6 1 3 6 आहेत मित्रांनो. अगोदर हे पाठ करा. त्याच्यानंतर 10 आणि 15 आणि 21 आणि 28. त्याच्यानंतर 36 आणि 45. त्याच्यानंतर आहे 55 आणि 66. 55 आणि 66 हे मित्रांनो, 55 आणि 66 हे तुम्ही अगोदर 2 च्या कधी तुम्ही जोड्यानं लक्षात ठेवल्या तर तुम्हाला लवकर लक्षात राहील. त्याच्यानंतर आहेत मित्रांनो 78 व 91. 78 व 91. 78 व 91. तर हे मित्रांनो किती झाले? 3
3 5 6 7 8 9 10 11 12 13. तर मित्रांनो एक ते 100 पर्यंत, 100 पर्यंत एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. 13 त्रिकोणी संख्या आहेत. त्रिकोणी संख्या आहेत. संख्या आहेत. 1 ते 13 पर्यंत त्रिकोणी किती किती त्रिकोणी संख्या आहे? 13 त्रिकोणी संख्या आहे. याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो एक्झाम मध्ये, टीईटीच्या एक्झाम मध्ये हे त्रिकोणी संख्या आहे का म्हणून तुम्हाला ओळखाय म्हणून प्रश्न येते मित्रांनो. तर तुम्ही हे त्रिकोणी संख्या लक्षात कशी ठेवायच्या? 1 3 6. तुम्हाला माहित झालं की त्रिकोणी संख्या बनते कशी हे देखा. हे 3 पॉइंट मिळून एक त्रिकोणी. तर 1 पॉइंट आहे तर 1 घेतला आपण. 2 पॉइंट आहेत तर 2 पॉइंट घेतला, म्हणजे 1 ना अधिक 2 किती झाले? 3. तसा हा 1 पॉइंट आहे तर आपण हा घेतला. 2 पॉइंट आहे तर 2 3. त्यामुळे मतलब मित्रांनो हे त्रिकोण संख्या तयार झाली. तर क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकार भागिले 2 म्हणजेच क्रमवार संख्याची निमपट, त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात. तर त्रिकोणी संख्या एकूण किती आहे? 1 ते 100 पर्यंतच मित्रांनो तुम्ही त्रिकोणी संख्या लक्षात ठेवा. 1 3 6, त्याच्यानंतर आहे 10 15, त्याच्यानंतर आहे 21 28, त्याच्यानंतर आहे 36 आणि 45, त्याच्यानंतर आहे 55 66, त्याच्यानंतर आहे 78 व 91. मित्रांनो 2 2 चे तुम्ही जोड्या लक्षात ठेवल्या, जसा 1 3 6 तुम्हाला लक्षात राहील, 10 15 लक्षात राहील, 21 28 पण लक्षात राहील. इथं कन्फ्युज होतात मित्रांनो. इथं तर तुम्हाला लक्षात राहील, इथं पण तुम्हाला 78 व 91 तुम्ही लक्षात ठेवा. तर 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत? तर 13 त्रिकोणी संख्या आहेत. एक्झाम मध्ये, टीईटीच्या एक्झाम मध्ये प्रश्न आलेला आहे मित्रांनो. आणि पोलीस भरतीच्या 2016 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. त्रिकोणी एकूण संख्या किती आहे? आता याच्यावर मित्रांनो आपल्याला प्रश्न कोणकोणती येतात? आता सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती? कोणत्या संख्यामध्ये मित्रांनो लहान त्रिकोणी संख्या कोणती? मोठ्या त्रिकोणी संख्या कोणती? 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत? असे प्रश्न मित्रांनो विचारत असतात आणि विचारलेली आहे. पण आता आपण बघितला 1 ते 100 पर्यंत एकूण किती त्रिकोणी संख्या आहे? 13. आता मला सांगा सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती आहे? सर्वात लहान त्रिकोणी संख्या, सर्वात लहान त्रिकोणी संख्या आहे 1. सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1. आणि 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहे? 13 त्रिकोणी संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहे? 13. आता मित्रांनो याच्यावर प्रश्न कोणकोणते विचारतात? याच्यावर प्रश्न कोणकोणते येतात? याच्यावर प्रश्न कोणकोणते येतात? प्रश्न विचारतात मित्रांनो याच्यावरून पायावरून त्रिकोणी संख्या काढणे. पाया दिलेला असते त्याच्यावरून त्रिकोणी संख्या आली, मग त्रिकोणी संख्यावरून पाया काढणे. पायावरून त्रिकोणी संख्या काढणे. त्रिकोणी संख्या काढणे आणि त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे. त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे. त्रिकोणी संख्येवरून काय काढणे? पाया काढणे. त्याच्यानंतर मित्रांनो पायावरून त्रिकोणी संख्या आणि त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे. त्याच्यानंतर आहे मागील संख्या किंवा पुढील त्रिकोणी संख्या हे विचारतात मित्रांनो. मागील किंवा पुढील त्रिकोणी संख्या. पुढील त्रिकोणी संख्या कोणती? संख्या कोणती ते काढा म्हणून विचारतात मित्रांनो. त्याच्यानंतर ही त्रिकोणी संख्या आहे की नाही याच्यावर मित्रांनो तुम्हाला शॉर्ट ट्रिक मी सांगणार आहे कशी ओळखायची. म्हणजे त्रिकोणी, सपोज 400 ही त्रिकोणी संख्या आहे का, हा जर तुम्हाला कधी प्रश्न आला आणि येतेच, तो जर तुम्हाला ओळखता नाही आला तर त्याच्यावर त्रिकोणी. त्याच्यानंतर मित्रांनो त्रिकोणी संख्या ओळखणे.
ओळखणे, ओळखणे, त्रिकोणी संख्या ओळखणे. हे मित्रांनो हे 4 टाईपचे प्रश्न त्रिकोणी संख्येवर विचारलेले असतात. 4 टाईपचे प्रश्न त्रिकोणी संख्येमध्ये विचारलेले असतात. ते प्रश्न मित्रांनो आता आपण बघूया. आतापर्यंत मी एवढा तुम्हाला सांगितलं मित्रांनो, ते समजला का? त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या म्हणजे काय? क्रमवार संख्या, क्रमवार नैसर्गिक संख्या. क्रमवार समजला आहे तुम्हाला? क्रमवार म्हणजे 5 7, 5 आणि 7 याच्या भागिले 2 हे झाली 6 आणि 7, 6 आणि 7 हे क्रमवार झाले. त्याच्या भागिले 2 म्हणजे 7 सकून 42 भागिले 2 म्हणजे 21. तर हे झाली मित्रांनो त्रिकोणी संख्या. ह्या त्रिकोणी क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे हे 21 ही त्रिकोणी संख्या झाली. तर आहे का 21 त्रिकोणी संख्या? आहे. हे निघाली मित्रांनो त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्या बनते कशी? त्रिकोणी संख्या बनते कशी? बनते कशी? तर हे आपण कशी बनते ते आपण बघितलं मित्रांनो. जे पॉइंट असतात 2 पॉइंट किंवा 3 त्याच्यात, तर मित्रांनो हे क्रमवार जे संख्या असतात जसा 1 जेवढे पॉइंट त्याची बेरीज म्हणजेच त्रिकोणी संख्या मित्रांनो. तर एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत? एकूण त्रिकोणी संख्या 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या 13 आहे. तर त्या 13 त्रिकोणी संख्या ह्या आहेत मित्रांनो. आणि सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे. सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे. आणि आपल्याला प्रश्न कोणते विचारतात? पायावरून त्रिकोणी संख्या काढणे, त्रिकोणी संख्यावरून पाया काढणे आणि मागील संख्या पुढील संख्या त्रिकोणी संख्या ओळखणे हे प्रश्न विचारतात मित्रांनो. आता आपण बघू पायावरून त्रिकोणी संख्या काढणे. जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल आता आपण पायावरून त्रिकोणी संख्या कशी काढतात ते बघणार आहोत मित्रांनो. पायावरून पाया दिलेला असते, पायावरून त्रिकोणी संख्या काढणे, त्रिकोणी संख्या काढणे, संख्या काढणे. 4 टाईपचे काढणे, 4 टाईपचे इथं प्रश्न विचारतात मित्रांनो. पायावरून त्रिकोणी संख्या काढणे, पायावरून त्रिकोणी संख्या हा आहे मित्रांनो फर्स्ट प्रकार. तर पहिला प्रश्न काय आहे? सपोज आपण घेऊ 12 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 12 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती? 12 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 12 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर मित्रांनो त्रिकोणी संख्या म्हणजे काय? क्रमवार संख्येचा गुणाकार भागिले 2. तर 12 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर 12 गुणिले त्याच्या समोरील संख्या 13 भागिले 2. 12 6 काटून टाका, 6 झाले. 13 1 13 13 2 6 13 13 13 5 65 13 कोण 13 कोण 78 13 कोण 78. तर हे झाली मित्रांनो त्रिकोणी संख्या. 12 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर ही कशी दिलेली संख्या, याचा फॉर्म्युला काय मित्रांनो त्रिकोणी संख्येचा? बघा त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला संख्या दिलेली संख्या त्याच्या पुढील संख्या व भागिले 2 हा आहे मित्रांनो त्रिकोणी संख्येचा पाया, त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला. तर आता याच्यानंतर आपण बघू दुसरा प्रश्न. 12 पाया असलेली त्रिकोणी, पायावरून आपल्याला त्रिकोणी संख्या काढणे आहे.
तर 12 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर 12 ही दिलेली संख्या झाली, त्याच्यानंतर त्याच्या पुढील संख्या 12च्या पुढील संख्या किती झाली? 13. त्याच्यानंतर आपण भाग दिला तर दोन्ही भाग दिला तर 6 झाला. 13 गुणिले 6 केला मित्रांनो, 13 78. तर हा 78 ही त्रिकोणी संख्या आहे. आता याच्यानंतर आपण 21. आता याच्यानंतर मित्रांनो आपण मोठी संख्या घेऊ, त्रिकोणी संख्येची मोठी 21. 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती? 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर मित्रांनो अगोदर दिलेली संख्या बघा, फॉर्म्युला काय आहे? दिलेली संख्या 21 मांडा, 21 याचे समोरची 21 23 घेऊन टाका. 21 च्या समोरची संख्या कोणती आहे? 22. त्याच्यानंतर भागीला 2. आता 2 नी 22 ला भाग किती झाली? 11. आता 21 गुणिले 11 किती होतील मित्रांनो? तुम्हाला 11चा 21 एक 21, 21 चा 1 हातचे 2 आणि 21 एक 21 नाही हे 2 किती झाले? 21 ना 2 23. 21 21 एक 21, 21 चा 1 हातचे 2 21 ना हे 2 23. हे झाले मित्रांनो 331. हे झाले तुमची नैसर्गिक संख्या. तुमची नैसर्गिक संख्या 21 पाया असलेली 321 ही नैसर्गिक संख्या. आता मित्रांनो आता आपल्याला त्रिकोणी संख्यावरून पाया काढणे शिकायचे आहे. हा आपण पायावरून प्रकार पहिला त्रिकोणी संख्या, पायावरून त्रिकोणी संख्या काढणे. आता आपण त्रिकोणी संख्यावरून पाया काढून बघू. त्रिकोणी संख्यावरून पाया काढू. त्रिकोणी संख्यावरून पाया काढू. त्रिकोणी संख्येवरून पाया काढू. पाया काढणे. त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे. आता मित्रांनो त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे आपण बघू. त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे. त्रिकोणी. तर मित्रांनो उदाहरण आपण घेऊ त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे. इथंच त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे. तर हाच उदाहरण घेऊ मित्रांनो, आपली त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे. तर चला आपण घेऊ त्रिकोणी संख्येवरून. आपली त्रिकोणी संख्या किती आहे? 21. 21 हे त्रिकोणी संख्या आहे. तर याचा पाया किती असेल तो बघू. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? त्रिकोणी संख्येचा पाया किती? 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आपल्याला पाया काढायचा मित्रांनो. आता अगोदर आपण काय काढलं? पाया दिलेला होता, त्याच्यावरून त्रिकोणी संख्या काढली. आता त्रिकोणी संख्येवरून आता पाया काढणे. तर बघा 21 या, तर पाया कसा काढायचा? जे दिलेली संख्या असते त्याची, हे दिलेली संख्या आहे त्याचा दुप्पट करायचं. दुप्पट केल्यानंतर किती झाले? 42. आता हे 42 आहे. आता याच्या अगोदरची वर्गसंख्या बघायचा किती आहे? याच्या अगोदरची वर्ग संख्या किती आहे? 36. याच्या अगोदरची वर्ग संख्या किती आहे? 36. हा 36 कशाचा वर्ग आहे? हा 6चा वर्ग आहे. तर मित्रांनो पाया किती आहे? 21 चा पाया 6 आहे. 21 चा पाया 6 आहे. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? 6. आता याच्यानंतर मित्रांनो आपण दुसरा घेऊ. उदाहरण कोणतं? आपली त्रिकोणी संख्या किती आहे? 21. आता आपण घेऊ 55. 21
आता याच्यानंतर आपण घेऊ त्रिकोणी संख्या आपल्या कोणत्या आहेत? 1 आहे, 3. आता आपण घेऊ मित्रांनो 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? पाया किती? 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर मित्रांनो अगोदर दिलेली जी संख्या आहे तिला लिहिणे, त्याच्यानंतर दिलेली संख्येचा दुप्पट करणे. दिलेल्या संख्येचा दुप्पट केले आपण. दुप्पट केला किती झाले? 5 5 दुने 10, 10चा 0, हातचा 1, 5 दुने 10 ने 11. किती झाले? 11. हे म्हणजे 110 झाले मित्रांनो. आता मित्रांनो हे 110 च्या अगोदरची संख्या, अगोदरची वर्गाची संख्या कोणती आहे? 100 आहे. 100 आहे. तर हे मित्रांनो हा 100 कशाचा वर्ग आहे? 10 चा वर्ग आहे. तर मित्रांनो 55 ही त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आहे? 55 ह्या त्रिकोणी संख्येचा पाया 10 आहे. आता मित्रांनो हा आपला चुकला की बरोबर आहे ते बघा. 10 नंतर आपण त्रिकोणी कसे काढतो? 11 भागिले. हे बघा मित्रांनो हा आपला पाया बरोबर आहे की नाही हा चेक करणे कसे? हा पाया आपला चेक करायचा आहे. 55 आला का? हा आपला पाया बरोबर आला का? आपण हा 10 पाया आला ना आपला त्रिकोणी संख्या बघा 10 नंतर समोरची संख्या 2 भागिले 2 भागला तर 5, 11 5 55 म्हणजेच हे आन्सर बरोबर आहे मित्रांनो. 11 5 55 हा आन्सर बरोबर आहे. असा तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. याच्यानंतर अजून एक उदाहरण घेऊ आपण. याच्यानंतर अगोदर 66 तिसरा उदाहरण लिहा मित्रांनो. 66 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? त्रिकोणी संख्येचा पाया किती? त्रिकोणी संख्येचा पाया किती? पाया किती? त्रिकोणी संख्येचा पाया किती? 66 या त्रिकोणी संख्येचा पाया मित्रांनो हा तुम्हाला समजूनच जाईल. त्रिकोणी दिलेल्या संख्येचा दुप्पट करणे किती झाले? 12, 12 चे 2, हातचा 1, 12 चे 2 ने 13 हे झाले मित्रांनो. आता 132 च्या अगोदरची संख्या, 132 च्या अगोदरची संख्या वर्गमुळातली संख्या कोणती आहे? 144 12 झाला 121 आहे. 121 म्हणजेच हा कशाचा वर्ग आहे? 121 हा 11 म्हणजे हा तुमचा मित्रांनो पाया झाला. आता हा पाया जो आला आहे आपला हा पाया बरोबर आहे की नाही? हा पाया आपला आन्सर बरोबर आहे का नाही म्हणून चेक करा मित्रांनो. चेक करा कसा? 11 गुणिले 12 भागिले 2 हे झाले 6 आणि 11 सकट 66 म्हणजे तुमचा आन्सर मित्रांनो बरोबर आहे. 11 सकट 66 हा आन्सर तुमचा बरोबर आहे. तर तुम्हाला समजला मित्रांनो पायावरून त्रिकोणी संख्या काढणे आणि त्रिकोणी संख्यावरून पाया काढणे. आता याच्यानंतर मित्रांनो मागील संख्या कोणती आणि पुढील संख्या कोणती हे आता आपण काढणार आहोत. जर मित्रांनो तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही डबल एकदा अजून बघून घ्याल स्क्रिप्ट कडून. आणि जर तुम्हाला आता स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो. आता आपण पायावरून आता मागील संख्या आणि पुढील संख्या ची त्रिकोणी संख्या काढणे हा बघू मित्रांनो. तिसरा प्रकार आहे. प्रकार तिसरा मागील संख्या, मागील व पुढील त्रिकोणी संख्या काढणे. त्रिकोणी संख्या काढणे. आता आपल्याला मागील व पुढील त्रिकोणी संख्या काढायची आहे मित्रांनो. म्हणजे उदाहरण आपण बघू तेव्हा तुम्हाला समजेल. उदाहरणात आता घेऊ आपण 21 च्या समोरील तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? तिसरी त्रिकोणी संख्या
त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती? 21च्या समोरील तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? 21च्या समोरील तिसरी त्रिकोणी संख्या 21च्या समोरील मित्रांनो तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? प्रश्न. तर हे मित्रांनो प्रश्न एक्झाम मध्ये विचारतात. आता तुम्हाला तिसरी त्रिकोणी संख्या काढायची आहे. अगोदर आपल्याला त्रिकोणी संख्या काढण्याकरिता तिसरी आहे, तर अगोदर याचा तुम्हाला पाया काढायला लागेल. तर पाया कसा काढतात? पाया 21चा आपण घेतो, त्याच्यानंतर काय घेतो? 21चे दुप्पट करतो. 21चे दुप्पट दिलेल्या संख्येच्या दुप्पट करतो. तर किती झाले? 42 झाले. आता हे 42च्या अगोदरची जी संख्या आहे वर्गमूळ संख्या, 42च्या समोरची संख्या वर्गमूळ कोणती आहे? समोरची संख्या हे झाली 36. 36 किती झाला? 7. आणि 42 हा 6 आणि 7. पण आपल्याला 42च्या खालची संख्या घ्यायची. किती आहे? हे 36. आणि 36 हा कशाचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. तर मित्रांनो पाया हा तुमचा 6 झाला. आपल्याला काय मिळते? 21च्या समोरील. आपण पाया कसा काढला? त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे. तर त्रिकोणी संख्या आपण जेव्हा काढतो तेव्हा अगोदर आपण त्याचा पाया काढतो. पाया काढला 3, 6. आता त्याच्यानंतर हे तिसरी संख्या आहे, तर तिसरी समोरील संख्या आहे म्हणून 6. म्हणून मित्रांनो 6 अधिक 3 करायचा. किती झाले? 8. किती? 8. हा झाला मित्रांनो तिसरी त्रिकोणी संख्येचा पाया. तिसऱ्या त्रिकोणी संख्येचा पाया. आता बघा तुम्ही 8. आता आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची आहे. त्रिकोणी संख्या काढू आपण. त्रिकोणी संख्या 8. 8चे समोरील संख्या कोणती आहे? समोरील 9. त्याच्यानंतर 2. तर भाग द्या मित्रांनो. हे 4. 8 चौ 9 चौ 36. हे आहे मित्रांनो 21च्या समोरील 36 त्रिकोणी संख्या. 21च्या समोरील 36 त्रिकोणी संख्या. आता 21च्या समोरील तिसरी 36वी त्रिकोणी संख्या. आता बघू आपण त्रिकोणी संख्या. 21 नंतर काय येते? 21 नंतर 28. 21 नंतर 28 त्रिकोणी संख्या येते. त्याच्यानंतर 36 त्रिकोणी संख्या येते मित्रांनो. तर हे आहे तिसरी संख्या. आहे 9 चौ 36. 9 चौ 36 मित्रांनो. तर हे तिसरी त्रिकोणी संख्या आहे. पहिली, दुसरी आणि तिसरी. हे म्हणजेच 21 नंतर तिसरी त्रिकोणी संख्या 36 आहे. तर तो आला मित्रांनो तुम्हाला आन्सर. आता हा समजला मित्रांनो तुम्हाला. 21च्या समोरील तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? अगोदर तुम्ही त्रिकोणी संख्या काढण्याकरिता आपल्याला काय करायला लागते? अगोदर पाया काढायला लागते. तर आपण पाया काढला. पाया कसा काढतात? जे दिलेली संख्या असते त्याच्या दुप्पट करतो. दुप्पट केला त्याच्यानंतर हे संख्या याच्या अगोदर जो वर्गमुळातली वर्गसंख्या आहे ते बघायचे. याच्या खालची वर्गसंख्या तर किती? 36 आहे. 36 हा कितीचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. हा झाला आपला पाया. तर आपल्याला काय करायचे आहे? तिसरी त्रिकोणी संख्या काढायची आहे. तर म्हणून तिसरी त्रिकोणी संख्या ही 6 आणि 3 आपण याद केला. तर हा झाला पाया. हा तिसऱ्या त्रिकोणी संख्येचा पाया झाला. त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या काढतो. 8 आणि 6. 8चे समोरील संख्या त्रिकोणी संख्या कशी काढतो आपण? 8चे समोरील संख्या 9 आणि भागिले 2 36. हे झाली त्रिकोणी संख्या तुमची. त्याच्यानंतर आपण चेक केला. 21च्या तिसरी त्रिकोणी संख्या 1 2 3 म्हणजेच मित्रांनो 36. आपला उत्तर हे 36 आहे. म्हणजे त्रिकोणी संख्या 36 आपला बरोबर उत्तर आहे. आता अजून एक उदाहरण बघा मित्रांनो. आता आपण घेऊ
याच्यानंतर 105 आता मोठी संख्या घेऊ मित्रांनो. 105 या 21 105 च्या समोरील 105 च्या समोरील त्रिकोणी समोरील 105 च्या समोरील पुढील त्रिकोणी संख्या मित्रांनो 105 च्या पुढील किंवा समोरील किंवा पुढील तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? 105 च्या समोरील तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? आता मित्रांनो बघा 105 आहे. 105 चा आपल्याला दुप्पट करायचं आहे. किती झाले? 210 झाले. 210. आता 210 च्या अगोदरची संख्या 210 च्या अगोदरची वर्गमूळ संख्या. आता तुम्ही बघा 210 च्या अगोदरची समोरची संख्या कोणती आहे? 121. याच्या इकडची मित्रांनो तर हे किती आहे? 196 म्हणजे हे किती आहे? 14 चा वर्गमूळ आहे. हा किती? 14 चा. ही संख्या कशीची आहे? तर 14 ची. तर मित्रांनो हा झाला पाया तुमचा. हा 14 झाला पाया. 14 पाया. आता याच्यानंतर आपल्याला तिसरी संख्या काढायची आहे. तर 14 अधिक 3 किती झाले? 14 15 16 17. तर हे झाले मित्रांनो हा तिसऱ्या त्रिकोणी संख्येचा पाया. आता याच्यानंतर आपण त्रिकोणी संख्या काढू. त्रिकोणी संख्या तर 18 त्रिकोणी संख्या तर 17 त्याच्या समोरील आपण त्रिकोणी 18 काढतो. त्याच्यानंतर भागिले 2 करतो. हे 9 7. आता गुणाकार करा मित्रांनो. 17 गुणिले 9 हा तुम्हाला आन्सर मिळून जाईल. किती झाले? 9 7 63. 63 चे 3 हातची 1 9 1 9 9 7 15 153 मित्रांनो. हा हे झाली तुमची 21 च्या समोरील पुढील त्रिकोणी 105 च्या पुढील त्रिकोणी संख्या किती आहे? 153 ही संख्या आणि हे झाली मित्रांनो समोरील संख्या म्हणजेच 21 या त्रिकोणी संख्येच्या समोरील तिसरी संख्या. आता आपण बघू. याच्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका. मागील 105 च्या मागील त्रिकोणी संख्या कोणती आहे ते आपण बघू मित्रांनो. चला आता आपण घेऊ 5वा प्रश्न. 105 च्या मागील तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या कोणती? 105 च्या मागील त्रिकोणी संख्या कोणती? हा आपल्याला काढायचा आहे मित्रांनो. तर अगोदर आपण त्रिकोणी आपल्याला काय काढायचे आहे? त्रिकोणी संख्या. बघा मित्रांनो तो जर तुम्हाला उदाहरण समजला नसेल तर हा बघून टाका. आपण समोरची संख्या कसे काढतात ते बघत नव्हतो. मागच्या त्यामध्ये बघतो 105 च्या पुढील त्रिकोणी संख्या कोणती? आता 105 च्या मागील त्रिकोणी संख्या कोणती? तर तुम्ही बघा 105 आहे त्याचा दुप्पट करा. किती झाले? दुप्पट किती झाले? 210 झाले. आता 210 ही 210 च्या मागील वर्ग संख्या शोधा. किती आहे? 196 आहे म्हणजेच 196 आहे. तर हा 196 कशाचा वर्ग आहे मित्रांनो? तुम्हाला त्रिकोणी संख्या किंवा गणित जर शिकायचे असेल तर तुम्हाला पूर्ण वर्ग 1 ते 20 पर्यंत वर्ग आणि वर्गमूळ तुम्हाला माहित पाहिजे. तर 196 हा कितीचा वर्ग आहे? 14चा. तर हा
14चा वर्ग आहे. तर हा झाला मित्रांनो पाया, हा झाला तुमच्या पाया. आता याच्यानंतर काय आहे, हा पाया आहे, हा पाया आहे. आता पायानंतर आता तुम्हाला हा पाया दिलेला आहे. आता पायानंतर आपण बघू, आता पाया आहे तर 14 + 3 हा किती झाला तुमचा, हा नवीन पाया. 14, 15, 16, 17 हा झाला मित्रांनो. आता बघू आपण इथं काय आहे, मागील संख्या. मागील संख्या आहे म्हणून बेरीज करायची नाही, आता वजा करायचा. 14 मधून 3 गेले किती, 11. हा झाला मित्रांनो नवीन पाया. नवीन पाया. आता ह्या नवीन पायावरूनच तुम्ही काढा त्रिकोणी संख्या काढा. 6 झाले आणि हे 66. हा झाला मित्रांनो 105. 105 या संख्येची मागील संख्या. 105 या 105 च्या मागील तिसरी त्रिकोणी संख्या. 66 आहे. 66 आहे. किती आहे मित्रांनो, 66. 105 च्या मागील त्रिकोणी संख्या 166 आहे. आता अजून एक उदाहरण घेऊन टाका मित्रांनो. आता आपण बघू, 100 हा झाला. आता 21 6 आहे. 21 च्या मागील तिसरी त्रिकोणी 21 च्या मागील, हे मित्रांनो 21 च्या मागील तिसरी त्रिकोणी संख्या कोणती, 21 च्या मागील त्रिकोणी संख्या कोणती. तर मित्रांनो अगोदर आपण काय करतो, 21 त्याच्या दुप्पट करतो, किती झाले 44. 44 च्या मागील वर्ग संख्या बघतो, किती आहे 36 आहे. 36 हा कशाचा वर्ग आहे, 6 चा वर्ग आहे. 6 हा झाला मित्रांनो पाया कशाचा झाला, 21 चा पाया झाला. आता आपल्याला मागील त्रिकोणी संख्या काढायची. काय करायचं, मागील त्रिकोणी संख्या. 6 पाया आहे आपला, तर 6 मागील त्रिकोणी संख्या आहे म्हणून आपण वजा करतो 3. किती झाले, 3 झाले. हा झाला मित्रांनो नवीन पाया. नवीन पाया. आता या नवीन पायावरूनच आपल्याला त्रिकोणी संख्या काढणे आहे. त्रिकोणी संख्या किती आहे, 3 च्या समोरील 4, त्याच्यानंतर 2 आणि हे 2. तर मित्रांनो किती झाले, 3 दुने 6. तर 21 च्या, आता बघा 21 च्या मागील त्रिकोणी संख्या. आपल्या त्रिकोणी संख्या किती आहेत, 1, 3, 6, त्याच्यानंतर 10, 15 आणि 21. तर मित्रांनो ह्या आपल्या त्रिकोणी संख्या आहेत. 21 नंतर 28. तर बघा 21 च्या मागील त्रिकोणी संख्या कोणती, 21 च्या आपल्याला मागे आणायचे आहे. त्रिकोणी संख्या तिसरी त्रिकोणी संख्या 1, 2, 3 हे आहे मित्रांनो आन्सर. म्हणजेच आपला आन्सर किती आला, 6 आला आहे. आपला आन्सर 6. तर हे आहे त्रिकोणी संख्या. हा आन्सर चेक करणे. हा मित्रांनो आन्सर. अशा पद्धतीने तुम्ही त्रिकोणी, म्हणून मी तुम्हाला म्हटलं मित्रांनो अगोदर की तुम्ही 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत, 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या आहेत. त्या कोणत्या, त्या मित्रांनो तुम्ही 2-3 वेळा जर बघितल्या किंवा वाचल्या तर तुम्हाला त्रिकोणी संख्या पाठ होऊन जातील. ते कशा पद्धतीने पाठ करायचे ते तुम्हाला मी सांगितलं. आता याच्यानंतर मित्रांनो कोणतीही संख्या असू द्या, ते त्रिकोणी संख्या आहे की नाही हे कशा पद्धतीने ओळखतात ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊन टाका. आता आपण चौथा प्रकार बघू मित्रांनो. त्रिकोणी संख्या ओळखणे. त्रिकोणी
संख्या ओळखणे, त्रिकोणी संख्या ओळखणे, ओळखणे, त्रिकोणी संख्या ओळखणे. कोणती त्रिकोणी संख्या आहे हे मित्रांनो आपल्याला ओळखता आले पाहिजे. एक्झाम मध्ये प्रश्न येतात की त्रिकोणी संख्या ओळखा, त्रिकोणी संख्या ओळखा. तर आपल्या त्रिकोणी संख्या ओळखा. आपल्या 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत ते अगोदर लिहून टाका मित्रांनो. 1 आहे, 3 आहे, 6 आहे, 10, 15, 21, 28, त्याच्यानंतर आहे 36, त्याच्यानंतर आहे 45, त्याच्यानंतर आहे 55, त्याच्यानंतर 55, त्याच्यानंतर 66, त्याच्यानंतर 78 आणि मग 91. हे आहेत मित्रांनो 13 त्रिकोणी संख्या. 13 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या. ह्या लक्षात कसे ठेवायच्या? ह्या लक्षात मित्रांनो 13 अगोदर तुम्ही अजून एकदा मी तुम्हाला सांगून टाकतो. 1 3 ते 6 हे लक्षात ठेवा. 10 ते 15 लक्षात ठेवा. 21 ते 28, 21 28, 36 45 66 आणि हे 13 लक्ष, हे एवढ्या तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आता तुम्हाला त्रिकोणी संख्या कशी ओळखणे? आता उदाहरणात बघा 125, 125 ही त्रिकोणी संख्या आहे का? हे त्रिकोणी संख्या आहे काय? आहे काय? काय त्रिकोणी संख्या आहे का? आता तुम्हाला ओळखायचे आहे त्रिकोणी संख्या ही 125 ही त्रिकोणी संख्या आहे का अशी ओळखायची आहे. तर मित्रांनो त्रिकोणी संख्या ओळखण्याच्या अगोदर तुम्हाला पाया काढायला लागते. पाया काढायला लागते. बघा त्रिकोणी संख्या ओळखणे आहे. त्रिकोणी संख्या आहे का म्हणून ओळखणे आहे. 125, 125, 125 चे दुप्पट करा मित्रांनो. 125 चे दुप्पट किती झाले? 250. 125 चे 125 चे दुप्पट करा किती झाले? 250. आता मित्रांनो 250 च्या खालील वर्ग संख्या कोणती आहे? खालील वर्ग संख्या कोणती आहे? 225 आहे. 225 हा 225 कशाचा वर्ग आहे? 15चा वर्ग आहे. 15चा वर्ग आहे. 15चा हा झाला मित्रांनो पाया. हा पाया. आता जी ही संख्या आली, ही संख्या 15 गुणिले त्याची वर्ग संख्या बघा मित्रांनो. त्याच्या सामोरील किती झाले? 8 झाले. आता 15च्या फाळा 8 वेळा म्हणा. 8 पंचे 40, 40चा शून्य हाच आहे आणि 4 4 1 5, 15 1 15 25 25. हे झाले मित्रांनो 15 8 20 10 120. म्हणजेच मित्रांनो ही संख्या 120 आणि 125, 120 आणि 125 ही संख्या सेम आली नाही. सेम आली नाही. म्हणून 125 त्रिकोणी संख्या नाही. त्रिकोणी संख्या नाही. 125 ही त्रिकोणी संख्या नाही. आता अजून एक मित्रांनो बघा हे सेम आली नाही म्हणून तिसरा. आता दुसरा बघा. आता दुसरा उदाहरण बघा तुम्ही. दुसरा उदाहरण आता आपण बघू 66 ही. आता आपली हे 66 ही 21 ही त्रिकोणी संख्या आहे. 21 त्रिकोणी संख्या. आता 21 ही त्रिकोणी संख्या आहे का म्हणून बघा. 21 ही त्रिकोणी संख्या आहे का? त्रिकोणी संख्या आहे काय? आहे काय? त्रिकोणी संख्या आहे काय? 21 ही त्रिकोणी संख्या आहे काय? तर बघा मित्रांनो, तर अगोदर काय करायचं आपल्याला? 21 ची आपल्याला दुप्पट काढायची आहे. 21 चे दुप्पट किती झाले? 44. 44 च्या खालचा वर्ग कोणता आहे? 36. 36 हा 36 कशाचा वर्ग आहे? 36 6चा वर्ग आहे. आता याच्यानंतर आता हे 6 आपला पाया आला. पाया. तर आता याची बघा 6 गुणिले त्याच्या समोरील संख्या 3 भागिले 2. तर हे किती झाले? 3. म्हणजे 3 झाले. 7 3 21.
तर ही मित्रांनो ही 21 संख्या आणि ही 21 संख्या ही सेम आलेली आहे, सेम आलेली आहे. म्हणून 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 सेम आली, सेम आली, सेम आली म्हणून 21 ही त्रिकोणी संख्या, 21 ही त्रिकोणी संख्या आहे, 21 ही त्रिकोणी संख्या आहे. सेम आली आहे म्हणून 21 ही त्रिकोणी संख्या आहे. समजलं मित्रांनो तुम्हाला? जर तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेत असाल तर स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. एवढेच टाईप आहेत एवढेच टाईप आहेत त्रिकोणी संख्येमध्ये, एवढेच टाईप आहेत मित्रांनो त्रिकोणी. तर आतापर्यंत आपण काय काय शिकलो? त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्रिकोणी संख्या कसे पद्धतीने ओळखतात ते बघितला, त्रिकोणी संख्या तयार कशी झाली ते बघितला, आणि एकूण त्रिकोणी संख्या 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत ते बघितला. तर 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या मित्रांनो कसे पद्धतीने लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगितलं बघा. 1 3 6, त्याच्यानंतर 10 15, मग 21 28, त्याच्यानंतर आहे 36 45, मग 66 55, आणि त्याच्यानंतर आहे 78 51. या एकूण मित्रांनो 13 त्रिकोणी संख्या आहेत. त्याच्यावरून आपण बघितलं पायावरून त्रिकोणी संख्या काढणे आणि त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे हा बघितला. त्याच्यानंतर मागील त्रिकोणी संख्या कोणती आणि पुढील त्रिकोणी संख्या कोणती हे बघितलं. आणि चौथा प्रकार बघितला आपण त्रिकोणी संख्या जर दिल्या असतील आणि तिथून तुम्हाला ओळखा म्हणत असेल की त्रिकोणी संख्या कोणती आहे तर त्याच्यावरही पण आपण बघितला मित्रांनो. तर तुम्हाला हे त्रिकोणी संख्या झाला. तर तुम्ही मित्रांनो आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला जर लाईक केले नसेल, सबस्क्राईब केले नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्यू मित्रांनो. स्क्रीनशॉट घेऊन टाका.